आहे त्याच परिसरामध्ये भरतृहरी राजा होऊन गेला। राजाचं अतिशय प्रेम होतं परिवारामध्ये पत्नीवरती। काही माणसं एवढं प्रेम करतात की ते प्रेमाचा कलश होऊन जात असतो। भरतृ राजानं खूप प्रेम केलं, एवढं प्रेम होतं। एक दिवशी एक साधू महात्म्यानं राजाचं तो भाव बघितला। राजा चांगला आहे, प्रजावरती प्रेम करणारा आहे। एक अमृतमय फळ बघितलं आणि ते अमृतमय फळ भरतृहरी राजाला दिलं। महाराज, हा आंबा खा, फळ खा, अमर होणार तुम्ही। आणि राजानं ते फळ घेतलं, अमर होण्याचं होतं। पण राजानं विचार केला, मी फळ खायचं, आंबा खायचा, अमर व्हायचं आणि मी जिवंत राहणार काही वर्षापर्यंत, परंतु जिच्यावरती मी प्रेम करतोय ती जर मरण पावली तर, त्याच्यापेक्षा राणीनं जर हे फळ खाल्लं तर। मग त्या भरतृहरी राजानं उज्जैनीमध्ये राहणारा, मध्य प्रदेशामध्ये राहणारा राजा भरतृहरी राजा, त्यानं ते फळ पत्नीला दिलं। सांगितलं, अरे देवी, हे फळ खा, अमर होशील। तिनं ते फळ घेतलं, राजा निघून गेला। तिनं विचार केला, हे फळ मी खाणार, अमर होणार, परंतु मी ज्याच्यावरती प्रेम करते तो जर मेला तर। आणि तिचं प्रेम होतं एका घोड्याच्या खरारा करणारा नौकरावरती प्रेम होतं। ते फळ तिनं त्या नौकराला दिलं, सांगितलं, हे फळ खा, तू अमर होशील। तो घोड्याचा खरारा करणारा जो होता ना, त्यानं ते फळ घेतलं, पण विचार केला, राणीचं प्रेम माझ्यावरती आहे म्हणून तिनं मला हे फळ दिलेलं आहे, हे जर फळ मी खाल्लं तर अमर होणार। परंतु त्याचंही प्रेम राणीवरती नव्हतं। त्याचं प्रेम होतं त्या परिसरामध्ये राहणारी, धुणं भांडी करणारी एक दासी होती, तिच्यावरती प्रेम होतं। मग त्या घोड्याच्या खराऱ्या करणाऱ्याने काय केलं, तेच फळ त्या दासीला दिलं। धुणं भांडी करणारी म्हणले, देवी, हे फळ का, तू अमर होशील। तिनं ते फळ घेतलं, अमर होण्याचं फळ। म्हणले, हे फळ मी खायचं, मी अमर होणार। मग अमर जरी झाले पण आयुष्यभर भांडेच घासावे बसतील ना। अमर जरी झाले मी, पण आयुष्यभर भांडे घासत बसायचे का? त्याच्यापेक्षा हे फळ जो राजा राज्य करतोय त्यानं जर खाल्लं तर तो तरी चांगल्या पद्धतीनं राज्य करेल, तो अमर होईल। म्हणून तिनं ते फळ काय केलं, राजाला दिलं। महाराज, हे फळ घ्या, अमर होणार। राजानं सांगितलं, हे फळ अमर होणार? म्हणले, तुला कोणी दिलं? म्हणले, आपल्या राज्यामध्ये घोड्याचा खरारा करणार आहे ना, त्यानं दिलं। मग त्याला बोलवलं, म्हणले, तुला कोणी दिलं? म्हणले, मला राणी साहेबांनी दिलं। मग राणीलाही बोलवलं। राजानं बोलण्याच्या अगोदरच राणीनं सांगितलं, राजा, मी आयुष्यभर तुझ्या बरोबर राहत असताना तुझ्याशी कधीही प्रेम केलं नाही। का? तू तुझ्या कामामध्ये व्यस्त असतो, तुला माझ्याशी बोलायला वेळ मिळत नाही। आणि मी का तुझ्या बरोबर फक्त घरात राहण्याकरता लग्न केलं? माझ्याशी बोलणारा, माझ्यावरती प्रेम करणारा कोणीतरी असला पाहिजे होता, परंतु तू त्याच्यामध्ये नापास झालेला आहे। राजानं विचार केला,
मी जिच्यावरती प्रेम केलं ती माझी नाहीच होते। या कलियुगामध्ये अशा घटना जास्त घडत असतात। कलयुग की दुनिया में कौन किसका होता है, जिस पे ज्यादा भरोसा होता है वही धोखा देता है। आपल्याला लुटणारे लांबचे नाही जवळचेच असतात। ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतो, ज्यांच्यावरती आपण प्रेम करतो, तेच लोक आपल्याला धोखा देत असतात। धोखा वही होता है जिस पे ज्यादा भरोसा होता है। हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था। लुटणारे आपले जवळचे असतात। म्हणून जीवन जगत असताना, प्रेम करत असताना विचार करा की ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतोय, ज्यांच्यावरती प्रेम करतो, ती आपले आहेत किंवा नाही याचा विचार करा। उगच आपलं आयुष्य कुठेही बर्बाद करू नका। उज्जैनी मध्ये भर्तृहरी राजानं स्वतः ही कथा लिहिलेली आहे। जर तुम्ही 12 ज्योतिर्लिंगांचं पुस्तक बघितलं, वाचलं, त्या पुस्तकामध्ये भर्तृहरी नावाचा राजा, त्याचं नाव आलेलं आहे, उज्जैन मध्ये राहणारा। आता हेच जर घटना एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात घडली असती तर तो दारू पिऊन गटरात लोळला असता, गम मध्ये। परंतु राजानं तसं केलं नाही, की जगाला दाखवून दिलं की सावध व्हा, मी सावध झालेलो आहे, तुम्ही पण सावध व्हा। आणि सावध होण्याचा जो कालावधी आहे तो ठराविक काळ असतो। आयुष्य संपून गेलं मग ते सावध होणं उपयोग राहत नाही। सावध केव्हा व्हायचं, आपल्या जीवनाची सार्थकता केव्हा करायची? जीवन खूप थोडं आहे, आपल्या जीवनाची सार्थकता करा। दोघं पती पत्नी धुळ्याला गेले, ऐकणार का तुम्ही? दोघं पती पत्नी मार्केटला, बाजारात धुळ्याला गेले आणि पती पत्नी चालत असताना बाईनं सहजच साड्यांचं दुकान बघितलं। पतिदेवाले सांगितलं, का हो, किती सुंदर आहे ना ती साडी। जुगल साडी सेंटरला गेले ते, बरोबर आहे ना? आता त्यानं ती साडी, बाईनं साडी बघितली, तो म्हणला, का ग एवढ्या साड्या पडले, काय करते साड्यांले? मग पुढे गेले, सोनाराचं दुकान बघितलं, सुंदर हार वगैरे, आणि बाईनं ते चप्पल हार आहे ना, चप्पल हार बघितला। बाई म्हणली, का हो, बघा किती सुंदर आहे ना तो नेकलेस, किती सुंदर आहे ना तो हार। तो म्हणला, सोन्याचे भाव किती आहेत, चल। बाई म्हणली, तुम्हाला माहितीये का, आज अजून 200 रुपये कमी झाले। तो म्हणले, नको नको। बाई थोडीशी नाराज दिसली। माणूस म्हणला, ए थांब, हार घ्यायचंय का तुले? गेले दुकानात, विचारलं कितीचा हार आहे? 5 लाख। तो म्हणला, ए चल हार घेऊन टाक। बाई म्हणली, पैसे? तो म्हणले, ए पैशांची चिंता करू नको, कर्ज काढू, हार पाहिजे तुले, चल घेऊन टाक। आता बघा, एक शास्त्र असं पण आहे बरं का, माणसाचं कर्म धर्म असा आहे, माणसानं परिवारातली इच्छा पूर्ण केली पाहिजे। धर्म म्हणजे फक्त दान धर्म नाही, परिवार चांगला असावा,
आपली प्रतिष्ठा समाजामध्ये असावी, आपले मुलं बाळांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, घरामध्ये आपल्या परिवारात राहणारे प्रत्येक सदस्य त्यांचं जीवनाचंही कल्याण झालं पाहिजे, ते पण सुखानं राहिले पाहिजे, हा सुद्धा आपला एक धर्म आहे. म्हणून माणसानं सांगितलं, ऐ हार आवडलाय तुले, चल घेऊन टाक. बाई म्हणली पैसे, पैशांची चिंता करू नको. चेकबुक आणलेलं होतं, त्याने लगेच चेक फाडून दिला. 5 लाखाचा हार, अतिशय सुंदर हार घेतला. बाईले आनंद झाला. किती आनंद, त्या आनंदासारखा आनंद कुठेच नाही. एवढा आनंद. दोघं पती पत्नी घरी गेले. 2-4 दिवस झाले, 8 दिवस झाले. मग माणसानं बाईले सांगितलं, का ग त्या दिवशी आपण तो हार घेतला ना, मग तू काय कर, तो हार आता घालून घे, परिधान करून घे, आणि तुझ्या शेजारच्या 2-4 मैत्रिणींना दाखवून दे. बाई म्हणली, नका नका, चांगला दिवस येऊ द्या, मग मी तो हार परिधान करेन. एवढं सांगितल्यावर म्हणले काय हरकत नाही. अजून दिवाळी आली. तो म्हणला, का ग तो हार. बाई म्हणले, नका नका, चांगला दिवस. तेवढंही बाईनं ऐकलं नाही. दिवाळी झाली, तुलसी विवाह झाला, चांगल्या जवळचं लग्न होतं. तो म्हणले, का ग आपण त्या दिवशी तो हार घेतला की नाही 5 लाखाचा, मग तो परिधान करून घे ना. बाई म्हणली, नका नका, चांगला दिवस येऊ द्या. त्या दिवशी ऐकलं नाही. अक्षय तृतीया आली. तो म्हणले, का ग आज नका नका, चांगला दिवस. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष निघून गेले. एक दिवस असा आला, अचानक बाईले थंडा घाम सुटला. थंडा घाम सुटला, उनी बुचकी गई पुचकी. माणसानं विचार केला, प्रेत बाहेर काढलं, काय उपयोगाचं आहे. आपण जीवन जगत असताना आपल्याला उपभोग घेता येत नाही, त्या जीवन जगून उपयोग होऊ शकत नाही. माणसानं विचार केला, प्रेत बाहेर काढलं आणि अंत्यविधीची तयारी झाली. माणसानं काय केलं, त्याला ते हारची आठवण आली. तो तिजोरी जवळ गेला, तो हार काढून आणला आणि त्या प्रेताच्या गळ्यात टाकायला लागला. भाऊबंदकीतले लोक म्हणले, अरे थांब थांब, ही तर काढण्याची वेळ आहे आणि तू आता हार टाकतोय का रे. बघा, जे शरीर दिलंय आपल्याला, हात दिले, पाय दिले, डोळे दिले, सर्व एकत्र येण्याचं साधन मनुष्य जन्माचं शरीर आहे. याचा आपण कशा पद्धतीनं आनंद घ्यायचा हे आपल्या हातात आहे. भगवान परमात्माने आपल्याला पाठवलेलं आहे, त्याच्यातून जीवन कसं जगायचं हे आपण बघायचं. भगवान परमात्मा सांगतात, बाबा ज्या परिवारामध्ये तुम्ही राहतात, मनुष्य आयुष्यभर जीवन जगत असताना कधीही दुसऱ्याचाच विचार करतो, स्वतः करता कधीही जीवन जगत नाही. कधी कधी स्वतः करताही विचार करा की शरीर दिलं भगवंतानं, याच्यात आपल्या सोबत काय येणार आहे. जे तुम्ही सत्कर्म करणार, जे तुम्ही चांगलं काम करणार, मनुष्य मेल्यानंतर 2च गोष्टींचा उच्चार केला जातो. कोणी म्हणतं, अहो खूप चांगला माणूस होता, श्रद्धावान होता, भावनिक होता, कोणाशी भांडण केलं नाही, चांगल्या पद्धतीनं जीवन जगला आणि निघून गेला बिचारा. आशीर्वाद मिळतो. आणि काही माणसं अशा पद्धतीनं जातात, कोणीही त्याला चांगलं म्हणत नाही. तर त्याला माणसं जर चांगलं म्हणत नसतील तर त्याला चांगली जागा मिळू शकत नाही. अशा पद्धतीनं कर्म करा
की लोकांनी आपण जाताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे. कबीरदासजी महाराज सांगतात, असं पद्धतीनं कर्म करा. आपण जेव्हा जन्माला आलो आपण रडत होतो, जग हसत होतं, परंतु आपण जेव्हा जाणार आपण हसलो पाहिजे आणि जगानं आपल्या करता रडलं पाहिजे. अशा पद्धतीनं कर्म करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी असं कर्म केलं की जेव्हा त्यांची शेवटची विधी अवस्था आली, चिता पेटली, तेव्हा त्यांच्या सानिध्यात राहणारा एक वाघ्या नावाचा कुत्रा होता. त्या कुत्रानं त्यांच्या चितेमध्ये उडी मारली. म्हणजे कुत्र्यानं विचार केला की मालकच राहिला नाही तर आपण जीवन कशा करता जगायचं. आपण जीवन जगा त्या भगवान परमात्मा करता, त्या भगवंताच्या दरबारात राहत असताना जीवन जगत असताना उज्जैनीचा राजा आपल्या जीवनातलं चरित्र त्यानं जगाच्या समोर दाखवलं. एक चंद्र नरेश राजा होऊन गेला उज्जैनीमध्ये की त्याच्याही करता भगवान परमात्मानं महाकालेश्वराचं रूप धारण केलेलं होतं आणि भगवान परमात्मा तिथं प्रगट झालेले होते. चंद्र नरेश म्हणून राजाचं नाव आहे. भगवान परमात्मा किती कृपाळू आहेत. भगवान परमात्मा सारखा भोले बाबा या जगात कोणताच नाहीये. भोलेनाथ से निराला कोई और नहीं. त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे. से निराला कोई और नहीं, कोई और नहीं, कोई और नहीं, कोई और नहीं, कोई और नहीं. भोला नाथ से निराला कोई और नहीं. भोला नाथ से निराला कोई और नहीं. भोलेनाथ से निराला कोई और नहीं. भोलेनाथ से निराला कोई और नहीं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. उनका डमरू डम डम बोले, अगम निगम का भेद खोले. उनका डमरू डम डम बोले, अगम निगम का भेद खोले. वो ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं, ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं. भोला नाथ से निराला कोई और नहीं. भोला नाथ से निराला कोई और नहीं. भोलेनाथ से निराला कोई और नहीं. भोलेनाथ से निराला कोई
नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय। बोले उमापति महादेव की, महाकालेश्वर भगवान की। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव शंभो। महाकालेश्वर भगवान परमात्माचं दिव्य ज्योतिर्लिंग हे स्वरूप भगवान परमात्माच्या दरबारात गेल्यानंतर कोणी मोठा आहे किंवा लहान आहे कधीही भेदभाव करत नाही भगवान परमात्मा। ज्या भक्ताची ज्या स्वरूपामध्ये भाव असेल त्या पद्धतीनं कृपा करत असतात। एक चंद्र नरेश नावाचा राजा, ज्याच्या जवळ सुंदर असा मणी होता दिव्य स्वरूपामध्ये, त्या मणीचं दिव्य स्वरूप असं प्रगट होत असायचं, स्वर्गातल्या देवलोकांची इच्छा वाटत असायची की आपणही या राजासारखं झालं पाहिजे। आणि इतर राजांनी तर चंद्र नरेश राजावरती आक्रमण केलं, परंतु जो चंद्र नरेश राजानं महाकालेश्वर भगवान परमात्माचं स्तवन केलं, महाकालेश्वर भगवान परमात्माला आवाज दिला, तो भगवान परमात्मा चंद्र नरेश राजाच्या रक्षणाकरता त्या ठिकाणी प्रगट होऊन गेले। राजा आपल्या दरबारात आला, एका स्त्रीनं, एक लहान बालकानं राजाचं स्वरूप बघितलं। ज्या मुलानं राजाचं स्वरूप बघितलं त्याचं नाव होतं सुतीक्ष्ण, लहान बालक, 5 वर्षाचं वय। आणि जेव्हा त्या बालकानं राजाचं स्वरूप बघितलं की तो राजा नेहमी भगवान परमात्माच्या स्वरूपामध्ये तल्लीन राहत असायचा। आपण जो परमार्थ करतो, आपल्याला बघितल्यानंतर लोकांना सुद्धा हेवा वाटला पाहिजे की किती सुंदर याचं जीवन आहे। प्रत्येक दिवशी महादेवाची पूजा करतात, प्रत्येक दिवशी जल वाहतात, असा आपला आदर्श लोकांनी समाजानं घेतला पाहिजे। म्हणून असे काही गाव असतात की परमार्थ घडाल्याबरोबर त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं। नाहीतर काही गाव असं असतात, महाराज गावात येतात, जुन्या जमान्यातले कीर्तनकार सांगायचे, महाराज बस स्टँडला आले आणि लहान मुलानं जर बघितलं महाराज आलेत, बाबा आलेत, त्या मुलानं बॅग घ्यायची, ज्या घरी कार्यक्रम असेल त्या घरी न्यायचं, बाबांचं दर्शन घ्यायचं, समजून घ्यायचं की ह्या गावामध्ये परमार्थ आहे, ह्या गावामध्ये संस्कार चांगले आहेत। महाराजाला बघितल्याबरोबर दर्शन घेण्याची इच्छा होते, समजून घ्यायचं की संस्कार आहे। आणि जर काही गावामध्ये महाराजाले पाहिलं आणि ते पोरं जर लगेच उड्या मारत गेले, ओतून बहिणा महाराज होणार आहे भाऊ, म्हणजे समजून घ्यायचं की या ठिकाणी संस्काराचा अभाव आहे। संस्कार चॅनल आहे परंतु संस्कार नाही। आपला परमार्थाचा हेवा वाटला पाहिजे, अशा पद्धतीने आदर्श। सुतीक्ष्ण नावाचा छोटासा बाल भक्त, ज्याच्या घरी राहायला व्यवस्थित जागा नाहीये, खायला वेळेवरती मिळत नाहीये, आईच्या सोबत कुट्यामध्ये राहतो, परंतु जसं त्यानं राजाला पाहिलं की राजा महादेवाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतो,
त्यानं स्वतः पिंड बनवलं, पार्थिव शिवलिंग तयार केलं, पूजा करू लागला, जल वाहू लागला, बेलपत्र वाहू लागला, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करू लागला. जप करत असताना एक दिवशी आईनं पाहिलं मुलाला, सांगते, अरे बेटा चल बाबा आता जेवण करून घे. परंतु सुतीक्ष्ण भगवान परमात्माच्या भक्तीमध्ये असा तल्लीन झाला, त्याला दुसरं काही आठवत नाही. परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना जुन्या जमान्यात राक्षस जेवढी भक्ती करायचे ना, भगवंताचं जेवढं चिंतन करायचे, आजकाल भक्त लोक सुद्धा तेवढं भगवंताचं चिंतन करत नाही. भक्ती परमार्थ करत असताना तो भाव कसा असला पाहिजे, आवडे निरंतर हेची ध्यान, कोणत्याही स्वरूपामध्ये अंतर पडता कामा नाही. ज्या स्वरूपात जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्नी पांडुरंग असं लिहिलेलं आहे की जगद्गुरु तुकोबाराय एक दिवशी त्यांच्या घरासमोर बसलेले, 2-3 वाजून गेले रात्रीचे, झोप लागत नाही, आणि 3-4 चोर त्यांना दिसले. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं, अरे म्हणजे एवढ्या 3 वाजता हे लोक कुठे जात असतील. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, निश्चितच यांच्यावरती काहीतरी संकट असलं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं, त्या चोरांच्या माग माग गेले. चोरांनी पाहिलं, ए कुठे चाललात. नाही म्हणले, बाबा मी तुमचा चेहरा बघितला, खूपच तुम्ही संकटामध्ये दिसतायत, आणि तुमचा चेहरा बघितल्यानंतर मी असा विचार केला की तुम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे. ते चोर म्हणले, हा मदत करायला आलाय म्हणजे गेले पण आपलं काहीतरी वाटा हिस्सा द्यावा लागेल. मग एक चोर म्हणला, अरे काही हरकत नाही, याला आपण काहीतरी देऊन टाकू, चल म्हणले आमच्या बरोबर. आणि अशा घरात गेले ते चोर चोरी करायला की तिथला मारवाडी मनुष्य जगद्गुरु तुकोबारायांना आदरानं भावनेनं रोज बोलवायचा, पण तुकोबारायांचं जाणं होत नव्हतं. आणि तिथं हे चोर चोरी करायला गेले. रात्रीच्या वेळेस चोरी करायला गेले, परंतु चोर म्हणले, हे पा तू आज नवीनच आहे, तू काय कर इथंच गेट जवळ थांब, म्हणला आम्ही आतमध्ये जातो. मग ते चोर आतमध्ये गेले चोरी करायला. उशीर झाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, बघू आपण, हे काहीतरी संकटात असतील. जगद्गुरु तुकोबाराय मध्ये निघून गेले. सकाळचे 4 वाजले. 4 वाजल्याबरोबर काकडाचा वेळ झाला आणि जगद्गुरु तुकोबारायांनी काकडा सुरू केला आणि तिथल्या माणसाला जाग आली. तो धावत पडत आला, महाराज महाराज तुम्ही आलात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, मी एकटाच नाही आलो, माझ्या बरोबर मी 4 लोक आणलेत म्हणले. मग ज्या चोरांना कळालं यानं काकडा सुरू केला, कोणी वरती लपून जात, तो कोणी खाली, कोणी खाटच्या खाली. जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, म्हणले ते 4 जे तुमच्या बरोबर आलेले आहेत ते कोण आहेत. म्हणले ते पण हरिभक्त परायण आहेत. म्हणले मग ते काकड्याला आले नाही. म्हणले येतील. म्हणले कुठे. म्हणले ते काय तो वरती आहे, एक खाली आहे. आणि मग ते चोर म्हणले, आता काही खरं नाही, हा तर आपल्याला मार खाऊच घालणार. ते बाहेर आले, पण त्या माणसानं जगद्गुरु तुकोबारायांचं एवढं स्वागत केलं. म्हणले, महाराज थांबा, जेवण करा, सर्व व्यवस्था करतो. जेवण दिलं, दक्षिणा दिली, वस्त्रदान केलं आणि दर्शन घेतलं. तो मनुष्य म्हणला, महाराज किती दिवसापासून बोलत होतो, तुम्ही येत नव्हतात, आज कोणतं आमचं भाग्य उदयाला आलं. म्हणले, मी काय भाग्य उदयाला आणणार, हे 4 लोक होते म्हणून तुमच्या घरी येण्याचा योग आला. जर भाग्य मानायचं असेल तर यांचंच भाग्य माना म्हणले. मग त्यावेळेस
त्या मारवाडी माणसानं त्या चोरांचे पाय धरले. महाराज, अशीच कृपा आमच्यावरती राहू द्या. त्या चोरांनी विचार केला, आपण तर चोरी करायला आलो होतो, परंतु आपल्यावरती अशी कृपा केली. त्यांनी त्या दिवसापासून विचार केला, आजपर्यंत आपण वरतून चपला खाल्ल्या पण आपले पाय कोणी पडले नव्हते, आणि आज जेवणालाही मिळालं, दक्षिणा पण मिळाली, वस्त्रदान पण झालं, संगत चांगल्याची केली, फक्त नामस्मरण केलं, परिणाम हे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. ज्याचा आपण आदर्श घेतो त्या पद्धतीनं जर आपलं जीवन बनलं तर जीवनाची सार्थकता होते. उज्जैनीमध्ये राहणारा सुतीक्ष्ण नावाचा भक्त पार्थिव शिवलिंगाची मूर्ती तयार केली. भगवान परमात्माचा असा भक्त झाला, दीवाना तेरा आया, बोले तेरी नगरी में, दीवाना तेरा आया भोले तेरी नगरी में, दीवाना तेरा आया भोले तेरी नगरी में, दीवाना तेरा आया भोले तेरी नगरी में, और तेरा आया बोले तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बोले तेरी नगरी में, दीवाना तेरा आया भोले 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 तेरी नगरी में. हरि बोल. आते हैं तेरे दर पे दुनिया के नर और नारी, आते हैं तेरे दर पे दुनिया के नर नारी, आते हैं तेरे दर पे दुनिया की नर और नारी, होते हैं तेरे दर पे दुनिया की नर नारी, मैं भी जो मंगता लाया, मैं भी जो मंगता आया, भोले तेरी नगरी में, दीवाना तेरा आया भोले तेरी नगरी में, दीवाना 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 हो गया, मस्ताना 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 हो गया, दीवाना 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 हो गया, मस्ताना 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 हो गया, दीवाना मैं दीवाना हो गया, दीवाना मैं दीवाना हो गया, दीवाना 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 हो गया, मस्ताना 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 हो गया. दीवाना तेरा आया आया तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बोले तेरी नगरी में.
तेरी नगरी में दीवाना तेरा आया बोले तेरी नगरी में हजार मंजर देखी हंसी मैंने यूं तो हजार मंजर देखी हंसी मैंने दिल को सुकून पाया दिल को सुकून पाया बोले तेरी नगरी में दीवाना तेरा आया बोले तेरी नगरी में दीवाना तेरा आया बोले तेरी नगरी में दीवाना 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 हो गया दीवाना 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 हो गया दीवाना मैं दीवाना हो गया दीवाना 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 हो गया दीवाना तेरा आया बोले तेरी नगरी में दीवाना तेरा आया बोले तेरी नगरी तेरा आया बोले तेरी नगरी में. भगवान परमात्माच्या दरबारात परमार्थ भक्ती करत असताना सुतीक्ष्ण असा दिवाना होऊन गेला की भगवान परमात्माच्या शिवलिंगाची पूजा करत असताना कोण येतं कोण जातं हे पण कळत नाही. आई आवाज देते, अरे बेटा सुतीक्ष्ण चल जेवण करून घे. अरे बेटा सुतीक्ष्ण वेळ झालेला आहे, चल बेटा. तरी सुद्धा सुतीक्ष्ण पार्थिव शिवलिंगाजवळ बसलेला आहे, भगवान परमात्माच्या मूर्तीला निहारतोय आणि भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन करत असताना भगवान परमात्माला एवढ्या आर्ततेनं पूजन वंदन स्मरण करत असताना शेवटी आईला राग आला. सुतीक्ष्ण येत नाही म्हणून आईनं ओढलं, तरी तो बालक धावत पडत त्या पिंडाजवळ गेला. मिठी मारून घेतली महादेवांना. तेव्हा आईनं ते पिंड उचललं डायरेक्ट नदीमध्ये टाकून दिले. बालक रडायला लागला. भगवान परमात्मा आपला आवाज ऐकतो, भगवान परमात्मा आपली भक्ती ओळखतो. काही लोकांच्या मनामध्ये अशी शंका येते, महाराज आम्ही भगवंताचं नमन करतो, भगवंताला वंदन करतो, भगवान परमात्माला जल वाहतो, भगवान परमात्माचा उपास करतो, आम्ही 16 सोमवार करतो, पशुपती व्रत करत असतो, भगवान परमात्मा आमचा स्वीकार करत असेल किंवा नाही, भगवान परमात्मा आमच्या पूजेला मान्यता देत असेल किंवा नाही, असं आपल्या मनामध्ये वाटतं. जसं आपण शेतामध्ये बियाणं टाकलं, काही बियाणं ओल मध्ये जर पडलं तर त्याची उगम शक्ती तात्काळ होते, आणि काही बियाणं जर वरती राहून गेलं तर त्याची उगम शक्ती होण्याकरता वेळ लागून जाते. तसं काही भक्त भगवान परमात्माला वंदन करत असताना शिवजींच्या पिंडाला जल वाहत असताना जे भाविक भक्तगण विधिवत पद्धतीनं पूजा करतात, आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ
किंवा एक रुद्राक्ष जर परिधान करून वंदन करत असेल तर भगवान परमात्मा त्यांच्या भक्तीचा तात्काळ स्वीकार करत असतो. आणि तशा स्थितीमध्ये सुतीक्ष्ण जो भक्त होता, भगवान परमात्मानं त्याचे आवाज ओळखला. नदीमध्ये टाकून दिलेली पार्थिव शिवलिंग दिव्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाली आणि सुतीक्ष्णाच्या समोर येऊन गेली. ज्याच्या घरात काही खायला नव्हतं, राहायला व्यवस्थित जागा नव्हती, भगवान परमात्मानं त्याच्यावरती अशी कृपा केली, त्याचा दिव्य स्वरूपामध्ये महल तयार होऊन गेला आणि धन धान्याची संपूर्ण अवस्था त्याच्या घरामध्ये प्राप्त होऊन गेली. भगवान आपल्यावरती कृपा करतो, प्रत्येकावरती कृपा करतो. किती कृपाळू आहे भगवान. गेसी तेव्हा देसी ऐसा अससी तू उदार. अगोदर भक्ताकडून घेतो आणि मग असं देतो ना की पिढ्यानपिढ्या तरुण जात असतात. अशा पद्धतीनं मग त्याच्या करता आपल्याला चांगलं कर्म करावं लागतं, भगवान परमात्माला जवळ करावं लागतं, तेव्हा भगवान आपल्यावरती कृपा करत असतात. आणि उज्जैनीमध्ये या सुतीक्ष्ण भक्त त्याची कथा या ठिकाणी प्राप्त होते. अजून एक हे 3 ज्योतिर्लिंगाचं वर्णन आपण केलं. एक सोमेश्वर भगवान, मल्लिकार्जुन भगवान आणि महाकालेश्वर भगवान. चौथं ज्योतिर्लिंग येतं ओंकारेश्वर भगवान मध्य प्रदेशामध्ये. हे स्वरूप भगवंतानं का धारण केलं होतं? देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झालं. त्या ठिकाणी देव हारले, दानव जिंकले. भगवान परमात्माला दुःख वाटलं की अरे बाबा, जो चांगलं कर्म करतोय, चांगल्या पद्धतीनं राहतोय, त्याच्या जीवनात दुःख निर्माण झालं. जे देव लोक, साधू लोक, संत लोक सत्यानं वागतात, चांगलं कर्म करतात, त्यांच्या जीवनात दुःख का झालं? आज तुमच्या आमच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण होते. महाराज, आम्ही चांगलं वागतो, चांगलं जीवन जगतो, तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये एवढं दुःख का निर्माण होतं? मग आम्ही चांगलं वागायचं का वाईट वागायचं? तर बघा, भगवान परमात्मा सत्य स्वरूपाला सहाय्य करत असतो. होणार आहे तरी वरळ मंडळींनी शांततेनं व्यवस्थित बसून घ्यायचंय. भगवान परमात्मा स्वर्गातल्या देव लोकांना राहायला जागा राहिली नाही, वनवन भटकायला लागले. महाविष्णू भगवान परमात्मानं स्वर्गातल्या देव लोकांना सांगितलं, बाबांनो, तुम्हाला जर तुमची गेलेली संपत्ती वापस आणायची असेल तर याच्या करता एक कार्य करावं लागेल. दानवांना एकत्र घ्यावं लागेल आणि समुद्राचं मंथन करावं लागेल. स्वर्गातल्या देव लोकांनी मंद्राचल पर्वत, वासुकी नावाचा सर्प आणि समुद्राच्या मंथनाला कार्याला प्रारंभ करायचा. समुद्र मंथन करत असताना त्या ठिकाणी विष प्रगट झालं. बऱ्याच वेळेस आपण चांगल्या कामाला सुरुवात करतो. उमापती महादेव की जय. आपला विषय चाललेला होता. बऱ्याच वेळेस आपण चांगल्या कामाला सुरुवात करतो आणि त्या ठिकाणी विघ्न निर्माण होतात. विघ्न का निर्माण होतात माहिती तुम्हाला? शास्त्रात लिहिलंय, ज्यावेळेस मृत्यू लोकातला साधक तपाला प्रारंभ करतो, सत्कर्म करायला प्रारंभ करतो, त्यावेळेस स्वर्गातले देव लोक सुद्धा विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. का? त्यांना असं वाटतं स्वर्गातल्या लोकांना
या वर्षी गावातले लोक जर जास्त परमार्थ करायला लागले तर स्वर्गामध्ये जास्त गर्दी होऊन जाईल. एखाद्या वेळेस इंद्राला असं वाटतं यांनी जर जास्त परमार्थ करायला सुरुवात केला तर आपली खुर्ची जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून स्वर्गातले देव लोक सुद्धा विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. पण खरे जे भक्त असतात ना, त्यांच्या जीवनामध्ये किती संकट निर्माण झाले, किती दुःख निर्माण झाले, तुटो ये शरीर फुटो ये मस्तक, नामाचा गजर सोडू नये. किती संकट आले तरी त्या संकटाला तोड देऊन आपला परमार्थ यशस्वी करत असतात. आणि बऱ्याच गावांमध्ये असे काही भक्त असतात की त्या भक्तांच्या सत्कर्मामुळे, भक्तांच्या कार्यामुळे त्या गावामध्ये परमार्थ होत असतो. आज आपल्या गावामध्ये हरिभक्तपरायण देवा बापू यांच्या मार्गदर्शनानं हा यज्ञ चाललेला आहे. हे आपल्याला भगवान परमात्मानं दिलेलं दान आहे की त्यांनी या कार्याला प्रारंभ करायचा, आपण सर्व एकत्र यायचं. भगवान परमात्मा आपल्या भक्तांकडनं कार्य करून घेत असतात. आणि मी आपल्याला सांगत होतो, किती संकट येऊ द्या तरी मागे हरायचं नाही. आता पंढरपूरला किती लोक जातात? सर्वेच पंढरपूर पर्यंत पोहोचतात का? भगवान परमात्मा काय सांगतात? माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातोनी. जे माझे असतील ते माझ्यापर्यंत पोहोचतील आणि जे माझे नसतील ते पोहोचू शकत नाही. तसं जे भगवान परमात्माचे भक्त आहेत ते आपण सर्व या ठिकाणी आलेले आहोत. ज्यांचं नशीबच नाही, दैव व्यवस्थित नाही, प्रारब्ध अनुकूल नाहीये, ते या मंडपामध्ये येऊ शकत नाही. इथं येण्याकरता सुद्धा मागच्या जन्माचे पुण्य लागते, भगवान परमात्माची कृपा लागते. त्याच वेळेस या धर्म मंडपामध्ये येण्याचा योग आणि भाग्य उदयाला येत असतं, प्रारब्ध अनुकूल होत असतं. मी आपल्याला सांगत होतो, समुद्र मंथनाला प्रारंभ केला आणि सुरुवातीला विष प्रगट झालं. किती क्विंटल विष होत ते. आता ते विष देवलोकांनी बघितलं, दानवांनी बघितलं. हे विष जर आपण खाली टाकलं, पशु पक्षींना तकलीफ होईल. बाहेर टाकलं, झाडा झुडपांना तकलीफ होईल. मग तेव्हा ह्या विषाचं काय करायचं? तेव्हा स्वर्गातल्या देवलोकांनी त्या विषाला मार्गदर्शना करता आपल्या सर्वांमध्ये मोठे देव महादेवांना बोलवलं. सांगितलं, महादेवा विष प्रगट झालेलं आहे, काय करायचं? महादेव म्हणले, मी होम मिनिस्टरला विचारून बघतो काय करायचं. होम मिनिस्टर कोण? माताजी. मातेनं सांगितलं, ज्यांना विचारतायत समाज लोक, त्यांच्यावरती अधिकार आहे. आणि ज्या ठिकाणी अधिकार असतो त्याच ठिकाणी लोक त्याला विचारत असतात. म्हणून तुमचं जीवन हे जगाच्या कल्याणाकरता आहे. महादेव फक्त देवच नाहीये, महादेव हे जोगी आहे, महादेव हे संत आहेत, महादेव हे ऋषी मुनी आहेत, महादेव जगाचं कल्याण करणारे आणि आपल्या सर्वांचे माता पिता महादेव आहेत. म्हणून महादेवांना प्रार्थना केली, महादेवा सांगा काय करायचं? महादेवांनी विष घेतलं,
विचार केला घेताना, म्हणले आतमध्ये जर टाकलं तर तो बसलाय. कोण? तैसा हृदयामध्ये मी रामू. आतमध्ये भगवान प्रभू रामचंद्रजी बसलेत भगवान शंकरजीच्या हृदयामध्ये. आणि बाहेर जर टाकलं तर समाजाला लोकांना तकलीफ होईल. त्यावेळेस महादेवांनी बाहेरही टाकलं नाही, आतमध्येही घेतलं नाही, कंठामध्ये धारण करून घेतलं. म्हणून भगवान परमात्माचं एक नाव प्राप्त झालं, नीळकंठेश्वर भगवान. बोले नीळकंठेश्वर भगवान की जय. नीळकंठेश्वर भगवान की. जय. नीळकंठेश्वर भगवान परमात्मानं त्या विषाला आपल्या कंठामध्ये धारण केलं. समुद्र मंथनाला प्रारंभ झाला आणि त्याच अवस्थेमध्ये गोमाता प्रगट झाली. का? गोमातेच्या दुधामध्ये अशी शक्ती आहे. भगवान परमात्मा विष घेणार, भगवंताला जखम होणार. आणि या जगामध्ये किती मोठी जखम असू द्या, माणसाच्या जीवनामध्ये किती मोठं संकट असू द्या, जर आईनं आपल्या डोक्यावरनं हात फिरवला तर त्या बालकाला समाधान वाटत असतं. आणि त्याच अवस्थेमध्ये एक आईच्या जागेवरती आपल्या राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्याचं आयोजन ज्या संत ऋषी मुनींचं आहे, ती गोमाता. गोमातेचं दूध एवढं पवित्र आहे. आपल्या जीवनामध्ये काही जखम असेल, आपल्याला जर काही सफेद डाग निर्माण होत असतील आपल्या शरीराला, पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळेत जर ते दूध, त्या दुधाची साय जर आपल्या स्किन वरती लावली, आपलं जरी शरीर, आपलं स्किन खराब झालेली असली, परंतु त्या सायनं पौर्णिमेच्या दिवशी ते साय लावल्यानंतर ते आपले जे स्किन असते ती पूर्ववत पद्धतीनं चांगली व्हायला सुरुवात होऊन जात असते. एवढी शक्ती गोमातेच्या दुधामध्ये आहे. एवढंच नाही, जर एखादा स्वरूपामध्ये मोठा डाग असेल, पौर्णिमेच्या दिवशी जे बछड गोमातेचं दूध घेत असेल आणि जो फेन असतो, फेस असतो, तो जरी फेस आपण आपल्या स्किनला लावलं, खराब झालेली स्किन, कातळ आपलं पूर्वत पद्धतीनं प्राप्त होत असते. एखाद्या बालकाच्या जीवनात जर तो बोलत नसेल, गुंगा असेल, त्यानं ते बछडा दूध पीत असताना जे फेन असतं, त्या बालकाला जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी फेन देत असाल, त्या बालकाच्या जीवनामध्ये वाचिक दोष नष्ट होतो आणि ते बालक चांगल्या पद्धतीनं बोलायला सुरुवात करतं, विद्वान होत असतो, पंडित होत असतो. एवढी शक्ती गोमातेच्या दुधामध्ये आहे. म्हणून गोमातेचं रक्षण झालं पाहिजे, गोमातेची सेवा झाली पाहिजे. गोमाता समुद्र मंथन करत असताना निघाली, ब्राह्मणांना दान देण्यात आली. समुद्र मंथन करत असताना अप्सरा निघाल्या, स्वर्गातल्या देव लोकांना देण्यात आल्या. समुद्र मंथन करत असताना सूर्य निघाला, दिवसाच्या उजाळ करता वरती लावण्यात आला. समुद्र मंथन करत असताना चंद्र निघाला, रात्रीच्या वेळेस उजाळ करता वरती लावण्यात आला. समुद्र मंथन करत असताना 14 रत्न निघाले. लक्ष्मी माता समुद्राची कन्या आहे. मंथन करत असताना समुद्रातून प्रगट झाली. स्वर्गातल्या देव लोकांनी मातेचं स्वरूप बघितलं, लक्ष्मी मातेचं. लक्ष्मी मातेनं हार घेतला आणि क्षीरसागरामध्ये महाविष्णूच्या समवेत लक्ष्मी मातेचा विवाह संपन्न झाला.
आणि त्या ठिकाणी समुद्र मंथन करत असताना शेवटी अमृताचा कुंभ निघाला आणि तो अमृताचा कुंभ दानवांनी बघितलं. अमृत कुठे द्यायचं? दानव अमृत घेऊन पळायला लागले. स्वर्गातल्या देव लोकांनी भगवान परमात्माला प्रार्थना केली. मातेला प्रार्थना, मोहिनी अवतार भगवंताला प्रार्थना केली की आपण कृपा करावं. मोहिनी अवतारानं दानवांकडून विष घेतलं, अमृत घेतलं आणि वाटण्याला सुरुवात केली. त्यामध्ये 2 दानव आलेले होते. मातेनं त्यांचं मोहिनी भगवंतानं रूप बघितलं. त्यांनी स्पर्श केलेला होता. ते कोण होते? राहू आणि केतू. स्वर्गातल्या देव लोकांमध्ये इंद्र चंद्र यांच्यामध्ये राहू केतू आलेले होते. म्हणून आज सुद्धा राहू केतू चंद्र सूर्य यांच्यामध्ये येतात. ज्या दिवशी येतात त्या दिवसाला काय म्हटलं जातं? सूर्यग्रहण म्हटलं जातं. आणि त्या स्थितीमध्ये भगवान परमात्मानं अमृताला, देव दानवांमध्ये युद्ध झालं त्यावेळेस 4 ठिकाणी अमृताचा कुंभ ठेवण्यात आला. कुठे कुठे? ज्या ज्या ठिकाणी अमृताचा कुंभ ठेवला त्या ठिकाणी आज सुद्धा कुंभ मेळा साजरा केला जातो. उज्जैन, हरिद्वार, पंचवटी, नाशिक, इलाहाबाद 4 ठिकाणी अमृताचा कुंभमेळा होत असतो. आणि भगवान भोले बाबा या 4 स्थळावरती राहत असतात. त्या भोलेनाथांचं दर्शन मोहिनी अवतार भगवान परमात्मा यांच्या स्वरूपाचं एक कथा या ठिकाणी येते. एक प्रसंग असा येतो. भोलेनाथ भगवान परमात्मा एक दिवशी समाधी अवस्थेमध्ये असताना आपल्या भक्तगणांना सांगितलं, तुम्ही मला प्रत्येक दिवशी नवीन भस्म घेऊन यायचं. नवीन भस्म आणायचे, महादेव लावत असायचे. एक दिवशी भस्म लावत होते आणि त्या भस्मामध्ये अशी एक वस्तू आली. ती वस्तू महादेवांनी फेकली. फेकल्याबरोबर त्याच्यातून एक राक्षस प्रगट झाला. तो राक्षस कोण? भस्मासूर. आणि त्या भस्मासुरानं महादेवांना वंदन केलं. हे प्रभूजी, मी कोण आहे? भगवान म्हणले, तू भस्मासूर निर्माण झाला म्हणून तुझं नाव आहे भस्मासूर. म्हणले, प्रभूजी मी काय सेवा करायची? म्हणले, ज्या ज्या ठिकाणी नवीन भस्म होईल त्या प्रेतांच्या जागेवरनं भस्म घेऊन यायचे. आज आपण स्मशानभूमीमध्ये जरी गेलो, घरी आल्यावर आंघोळ करतो, स्नान करतो, का त्या राखेला स्पर्श झालेला असतो. परंतु तीच राख महादेवांना जेव्हा भस्म लावलं जातं तर ती राख ते भस्म होऊन जातं आणि ती पवित्र होऊन जाते. का? भगवान परमात्मा पवित्र आहे. भगवान परमात्मा जोगी आहे. भगवान परमात्मा संत आहेत. भगवान परमात्मा ऋषी आहेत. ते नेहमी ध्यानामध्ये असतात. आणि म्हणून महादेवांनी आपल्या जीवनामध्ये एकच प्याला पिला की त्याच्यानं त्यांचं जीवन अमर झालं. आपण प्याला पितो व्यसनाचा
आपण वेगवेगळ्या व्यसनाचा प्याला पितो आणि आपलं जीवन बर्बाद करतो. परंतु महादेवजी सांगतात, अरे भैया जाम पर जाम क्या पीते हो, वो तो आधी रात में उतर जाएगा. जाम पर जाम क्या पीते हो, वो तो आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का, जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. महादेवांनी जो प्याला घेतला तो भगवान प्रभू रामचंद्रजीचा आहे. भस्म पवित्र होऊन जात. भस्मासुर म्हणले मोठी सेवा सांगा ना प्रभूजी. म्हणले तू तप कर. आणि भस्मासुर तपाला बसला. तप करतोय भस्मासुर.